कमरेजवळ हात ठेवायचे. हा, ओके. कमरेपासून खाली प्राणायाम. हा, म्हणजे अबुलपासून आपल्याला पोटामध्ये होतो. सो मध्यमा करत असताना छातीमध्ये होतो. छातीमध्ये. ओके. ज्येष्ठ प्राणायाम करत असताना अप्पर चेस्ट, चेस्ट. आणखीन वरच्या बाजूला. तसंच चिन मुद्रा करत असताना पोटामध्ये, चिन्मय करत असताना छातीमध्ये, आणखीन आदी मुद्रा. आदी मुद्रा करत असताना डोक्याच्या भागाला वगैरे असं. ओके. सो आता आपण थोडंसं सूक्ष्म लेवलमध्ये कसं होतं ते पण आपण बघणार आहोत. ओके. सो आपल्याला याला आपण ओंकार असं मंत्र म्हटलं जात असतो, किंवा ह्याच्याबद्दल थोडंसं आपण माहिती करून घेणार आहोत. ओके. तुम्हाला 3 अक्षर माहीत आहेत, अ, उ, आणखीन म. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे, ते 3 अक्षर नीट व्यवस्थित उच्चार करायचा आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण श्वास घ्यायचा आहे असं ओके. सगळ्यांनी स्टार्ट. सर्वांनी करायला लागेल. खाली आसनवर बसले, चेअरवर बसलं चालेल? हा, कसं आहे, चेअरवर बसा, कॉटवर बसा, जिथं बसलेला असाल तिथं पाठ सरळ करून घ्यायचा, मान सरळ ठेवायचा आहे, संपूर्ण श्वास घ्यायचा आहे. माईक बंद करू? हा, चालेल. माईक बंद केलं तर पण चालेल. ओके. हा, चालू राहू दे. तुमचा आवाज मला नाही ऐकू येणार. ओके. तुम्हाला सर्वांना अ म्हटलं म्हणायचं आहे. ओके. स्टार्ट. नेक्स्ट आहे उ. सो त्याच्यानंतर आहे म. सो तुम्हाला कुठे जास्त कंपन जाणवलं? अ म्हणत असताना कुठं जाणवलं? उ म्हणत नाभीच्या असताना कुठं तिथे. जाणवलं? अ नाभीच्या तिथे, उ चेस्ट मध्ये, आणि म वरती. वरती आलं. ओके. लक्षात आलं. सो अ म्हणत असताना आपलं खालची भाग ऍक्टिव्हेट व्हायला लागतो. सो उ म्हणत असताना चेस्ट, आणखीन म म्हणत असताना इथं सगळं कंपन झालेलं असतं. ओके. लक्षात आलं. सो अ, उ, म तिन्ही मिळून काय होतं? ओंकार. ओके. लक्षात आलं. सो मग ओंकार जे आहे हे नॅचरली निसर्गतः उत्पन्न झालेला हा मंत्र म्हटला जात असते. ओके. आणखीन जे काय ब्रह्मांड सृष्टी होत होती त्यावेळेला हे 3 अगोदर सृष्टी झालं असं म्हटलं जात असते वगैरे असं. ओके. अ, उ, म तिन्ही मिळून काय होतं? ओंकार. आपण आता 3 अक्षर एक श्वासमध्ये त्याला डिवाइड करायचं, आणखीन म्हणायला लागायचं. ओके. स्टार्ट. मग आता हा जे का ओंकार आहे, मग हा कुणाचं मंत्र आहे? कुणाचं शब्द? शिवाचा आहे. शिवाचा आहे. शिवाचा. कुठल्या धर्माचा आहे? सर्व धर्माचा आहे. सर्व धर्माचा आहे. म्हणजे की हे जे ब्रह्मांडमध्ये, पृथ्वीमध्ये जे प्राणी ब्रिदिंग करते, श्वासोश्वास करतात, आणखीन आवाज काढला जात असते, हे उच्चार केला जात असतो. ओके. पण मागं पुढं होऊ शकतो. ओके. पण हा 3 अक्षरच उच्चार केलं जात असतात वगैरे असं. ओके. सो मग ह्याच्याबरोबरच येतो कुठला आहे? ओके. स्वर येतात बघा, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ए, ऐ, औ. सो ह्याच्यामध्ये जी वापरलंच नाही जात. ओके. सो तसंच तुम्ही बघायला लागलं तर संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये ते व्यंजन लिहिलेलंच. ओके. कोणी स्कूल टीचर आपले कुठे गेलेत? अंजली मा? वॉवेल्स, व्यंजन. हा, अंजली कुठे गेले? नाही आले. सर इकडेच आहे मी. हा, येस येस. ओके. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हा. आता तुम्हाला म्हणायचे आहे क, ख, ग, घ, ङ, छ, छ, ज, ज, न. क तुम्ही ख आता ग घ ङ वेट च वेट वेट छ वेट ज. वेट.
तुम्ही म्हणाल आणखीन बाकीचे रिपीट करतील. ओके, सगळं व्यंजन येतात. वॉवल्स. व्यंजन व्यंजन हा वॉवल्स ना. इज वॉवल्स होते व्यंजन ना. ओवल्स नाहीये, व्यंजन ख ख ख. अच्छा कॉन्सनंट्स. ओके. कॉन्सोनंट. ओके, हा रेडी स्टार्ट. तुम्ही म्हणा, तुमच्या पाठीमागे बाकीचे म्हणते. प्रायमरी स्कूल मध्ये जसं आपण ख ग घ अंग. क ख ग तुम्ही घ एक एक अक्षर म्हणत जावा. क क ग ग घ अंग. घ घ घ च श ठ ठ ज झ ज झ य ञ च ठ ठ ग ड ढ ड ण न त थ द द ध ध न न प प प प भ भ घ म म य र र ल ल जय जय गुरुदेव. च चलो चालू करूया. च जय गुरुदेव. सुनो च सुनो सुनो अभी. गुरुजी ओके. याच्यावर मी अनुस्वार म्हणून आम्ही म्हणतो आई पूर्ण हा ओके. वर डोक्यावर म्हणून दाखवू का? नाही नाही, आता आपण वेगळं बघायला चाललेलो, तुम्ही वेगळं कडे चाललेला. ओके, नाही, मला सांगा. आम क इम इम खा असं. क खा खी खी हो खू हो खू हो हे का तुम्हाला सगळं माहित आहे. पण मला काय म्हणायचं होतं, जे काय व्यंजन्स आहेत, हा. कॉन्सोनंट जे आहेत, ज्या ज्या लाईन मध्ये आहेत तेच आहेत ना. जस्ट लाईक ख ख घ घ ङ, छ छ छ छ छ छ छ छ छ न, ठ ठ ढ ढ न, थ थ ध ध न, फ फ फ फ म. ओके, आपण हे लिप साऊंड म्हणतो. हे का आपण लिप साऊंड म्हणतो. ओके, सो ख ख घ घ न कुठून येत आहे? कंठातून. कंठातूनच येतो ना. ओके, ठ ठ ढ ढ न कुठून आवाज होतो? जिभेमध्ये हा, जिभेवरती जिभेवरती म्हणजे टाळूवर टेकलेला असतो. ओके, जसं थ थ ध ध न, हे पाच अक्षर कुठून उच्चार होत आहेत? दंतस्थ. दाताला दंतव्य दाताला. दंतव्य. ओके, लक्षात आलं. तसंच प फ भ भ म लेफ्ट ते ओष्ठव्य. अच्छा, ओष्ठव्य. बरोबर. आता ओटापासून क चा उच्चार करा बघू. नाही येत. नाही येत ना. ओके, क येतो ना. होटापासून येतो, करा बघू. नाही येत. पोटापासून ऐकलं मी. पोटापासून नाही, होटापासून. लिप साऊंड. ओके, म्हणजे की जे काय संस्कृत मध्ये किंवा मराठी भाषेमध्ये जे काय लिहिलेलं आहेत, ओके, ते त्या त्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे. उलट पुलट असं कधी लिहिलेलं नाही आहेत. तेच एबीसीडी म्हणा बघू, कुठं कुठं टच होतो, काय सिक्वेन्स आहे? असं काय नाहीये सिक्वेन्स त्याचं. हा, असं काही सिक्वेन्स नाहीये. ओके, ते कुठं पण टच होतो, काय पण उच्चार व्हायला लागतो, असं काही सिक्वेन्स नाहीये. ओके, सो मग आपल्या भाषा, जे संस्कृत भाषा आहे, त्याला शास्त्रोक्त पद्धतीनं सिस्टमॅटिकली सगळं आहे. ओके, हे का तसं आहे? हे नॅचरल निसर्गता आहे. ओके, याला डिस्कवरी लँग्वेज असं म्हटलं, म्हणजे की शोधलेलं आहे. निसर्गामध्ये जे काय आहे त्याच्याबरोबर अभ्यास करता करता किंवा रितंब्र प्रज्ञास्थितीचं मेडिटेशनमध्ये राहून जे काय उच्चार होतो त्याच्यापासून ते सगळं लिहित गेलेलं आहे. ओके, लक्षात आलं. सो त्यामुळं इंग्लिश लँग्वेज जे आहे ना, हे इन्व्हेंटेड लँग्वेज म्हटलं जातं. म्हणजे की जे इन्व्हेंटेड, म्हणजे इन्व्हेंटेड नाही म्हणू शकत, सगळ्यांनी मिळून डिसाईड केलेलं आहे की ह्याला लॅपटॉप म्हणायचं आहे, ह्याला चेअर म्हणायचं आहे, ह्याला फॅन म्हणायचं आहे, वगैरे वगैरे असं. ओके, ह्याला काय शास्त्रोक्त सायन्स नाही आहे. पण संस्कृत भाषेमध्ये तसं नाही आहे, त्याला सायन्स आहे. किंवा तुम्ही ऑसिलोस्कोपमध्ये काहीतरी उच्चार केलं संस्कृत,
त्याचा एक ग्राफ येतो. ते ग्राफ कोणी पण बघितलं तर ते शब्दाचं उच्चार केलं जातं. ओके, लक्षात आलं. सो त्यामुळं पूर्वीचे जे काही नामकरण करायचे, सो नामकरण कोणी केली? ऋषीमुनीने केली. ऋषीमुनी. ते कसं केली? त्यांनी समाधी स्थितीमध्ये असताना, रितंब्र प्रज्ञा स्थितीमध्ये असताना वस्तूला बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कंपन व्हायचं. ते कंपन झालेलंच त्या वस्तूचं नाव ठेवलं जायचं. ओके, सो बघा पूर्वी पण नामकरण कोणी करायचे? ते बाळाचं वगैरे. आणखीन जे काय नावं ठेवलं जायचे तसंच तो वागायचा. आता नाव वेगळं, वागणूक वेगळं. ओके, लक्षात आलं. सो ह्याचं कुठं ताळमेळ काहीच नाही आहे, यु नो. सो ह्याला थोडंसं सिस्टीम काय करत गेलेत, बदलत गेलेत. काय बदललेत? जे काय आकार दिसतो, ओके, जे काय आकार दिसतो त्याला काय म्हटले गेलेत? यंत्र. ओके, लक्षात आलं. सो जे जे आकार आहे त्याला सगळे यंत्र म्हटलेत. माणूस पण एक आकार आहे. वस्तू पण, कुठल्याही वस्तू तुम्ही घेतला त्याला सगळ्याला आकार आहे. ओके, सो जे जे आकार आहे त्याला काय म्हणता गेलेत? यंत्र. यंत्र. आणखीन जे जे उच्चार होतो ते सगळं मंत्र म्हटलेत. ओके, लक्षात आलं. सो थोडंसं चेंज झालं, शब्द म्हटले नाहीत, ह्याला काय म्हटले गेलेत? मंत्र आणखीन यंत्र. ओके, सो त्यामुळं सूर्याचं आकार प्रत्येक तासाला तासाला बदलतो. त्यामुळं सूर्याला किती नाव आहेत? 12 नावं आहेत. पाणीला हजारो नावं आहेत. का? प्रत्येक वेळेला त्याचा आकार बदलत असतो. नदी असलं तर त्याच्यात वेगळा असतो, विहीर असलं तर त्याच्यात वेगळं असतं, सरोवर असलं तर तेवढं वेगळं असतं, समुद्रामध्ये असलं तर वेगळं असतं. ओके, वरून पडत असलं तर त्याचं वेगळं असतं. ओके, सो त्यामुळं अमरकोश बुकमध्ये तुम्ही बघायला लागलं तर त्याला हजारो नावं दिले गेलेले आहेत की त्याचा आकार बदलत असतो. आकार बरोबरच त्याचा शब्द पण काय होतो? बदलायला लागतो. ओके, लक्षात आलं. सो आता राम म्हटल्याबरोबर तुम्हाला आकार येतो, कृष्ण म्हटल्याबरोबर तुम्हाला आकार यायला लागतो. ओके, लक्षात आलं. सो त्या शब्दाबरोबर आकार आहे, जे आकार बरोबर ते शब्द आहेत. सो आकारला यंत्र म्हटलेत, आणखीन शब्दाला मंत्र म्हटलेत. पण दोन्ही उपयोग करायचे जे विधान आहे त्याला तंत्र म्हटले गेलेत. ओके, सो त्यामुळं तुम्ही बरंच ठिकाणी बघितलं मंदिरमध्ये, तिथं तंत्र असं लिहिलेलं असतं. असं ट्रँगल 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 लिहिलेलं असतं, माहिती आहे का? ते यंत्र असतो. काही तंत्र नाही, यंत्र. ओके, लक्ष्मी यंत्र म्हटलं जातं, श्रीसूक्त यंत्र म्हटलं जात असते, ललित सहस्रनाम यंत्र म्हटलं जात असतं. असं वेगळं वेगळे यंत्र आहेत. म्हणजे की आपल्या घरामध्ये किंवा एस्पेशली साऊथ साईडचं हॉटेल्स असते, त्या हॉटेलमध्ये कॅशियर काउंटरच्या पाठीमागं ते फोटो लावलेले असतात. असं ट्रँगल 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 असतात बघा. लक्ष्मी यंत्र. हां, सो ते सगळे यंत्र लावलेले असतात. सो ते बघितल्यानंतर सगळं मंत्राचं उच्चार होऊ शकतो मनामध्ये. ओके, लक्षात आलं. सो तेवढं इम्पॅक्ट ते आपल्यावर पडायला लागतो. आणखीन आपण कधी कधी मुलांना घाबरवतो, तिकडे जाऊ नका, हां अंधार आहे, तिथं राक्षस येईल असं आपण म्हणतो. ओके, राक्षस येईल असं म्हटल्याबरोबर तो का घाबरतो? त्याची आकृती बदल होतो. त्याच्या समोरची आकृती उभे राहतो राक्षसचं, त्यामुळे त्याच्या समोरच्या डोळ्यासमोरचं पिक्चर उभं राहिलेलं त्याला बघून तो घाबरतो. का? तुम्ही उच्चार केला, तुम्ही पण नाही बघितलेला राक्षस, पण त्याच्यासमोर पण काय आला? आकार आला. त्या आकारला त्याने काय केलं? बघून घाबरला. पण ते मोठं झाल्यानंतर नाही घाबरत. का? ते बघायचा आकार बंद होऊन जातो. का बंद होतो? त्यांचं मेडिटेशन स्थिती निघून जात किंवा रितंब्र प्रज्ञ स्थिती आहे ते निघून जात. त्यामुळं त्यांना काही परिणाम होत नाही. ओके, सो हे जे स्थिती आहे हा अतिशय महत्त्वाचा स्थिती आहे.
ओके. तर हळूहळू आता बरंच लोकांनी प्रॅक्टिस करायला लागलेले आहेत मेडिटेशन वगैरे असं सगळं. मग त्यांना दिसायला लागतं. ओके. किंवा त्यांना म्हणतात की नाही हा जागा थोडंसं काहीतरी दोष दिसतो असं बोलायला लागतात. किंवा रस्त्यामध्ये जात असताना हे थोडंसं इथं जड रस्ता दिसतो. ओके. म्हणजे की त्या ठिकाणी बरंच ॲक्सिडेंट होत असतात वगैरे असं सगळं. ओके. सो हे सगळं दिसायला लागतं. इवन मेडिटेशन तुम्ही करत असल्यामुळं आपल्याकडे एक दावणगेरीला टीचर होते. ओके. जगन्नाथ म्हणून. ओके. सो टेलिफोन डिपार्टमेंटमध्ये राहायचे ते ऑफिसर म्हणून होते. मग ते टेलिफोन डिपार्टमेंटचं लाईन कुठं कुठेतरी शॉर्ट झालेलं असतो. ओके. मग ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतात की तिथलं जाऊन खड्डा खोदायचा आणखीन ते वायर जोडायचं वगैरे असं. पण बऱ्याच लोकांना कॉन्ट्रॅक्टला अवघड जायचं. मग हे जगन्नाथ सरांना घेऊन जायचं. अरे सर तुम्ही सांगा आम्ही तिथं खोदू. ओके. मग तिथं जाऊन सांगितल्याबरोबर त्या 1 फूटमध्ये त्यांना काय व्हायचं वायर शॉर्ट झालेलं भेटायचं. आणखीन तिथं नीट व्यवस्थित ना टेप वगैरे सगळं लावून जे काय रिपेअर करायचे रिपेअर करून यायचं. कसं मग ही इज ऑलवेज डिमांडेड. ओके. लक्षात येत आहे. सो हे मेडिटेशन सगळं करत आल्यामुळं बऱ्याच लोकांना वेगळे शक्ती यायला लागतात. ओके. सो आता आपण ते शक्तीबद्दल नाही बघत आहे. आपला हा ब्रह्मांड कसं निर्माण झालं कोणाकोणाचा तरी प्रश्न असतो. ओके. सो हा 3 पासून उत्पत्ती झाला असं म्हटलं जातं. म्हणजे ते काय आहे आत्ता मॉडर्न सायन्स काय सांगतो 3 ताकद सांगतो. एक क्रिएटिव्ह फोर्स म्हटलं जातं. नंतर मेंटेनन्स फोर्स म्हटलं जात असते. नंतर डिस्ट्रक्शन फोर्स म्हटलं जात असतं. सो हा 3ही ताकदपासून सगळं दुनिया चाललेलं असतं. हा 3ही ताकदपासून हे सगळं चाललेलं असतं. ओके. सो आपलं पूर्वीचे लोक ह्याला 3 फोर्स नाही म्हटले, त्याला वेगळं नावं दिलीत. किंवा क्वांटम मेकॅनिक्समध्ये गेलं ना त्याला पण असंच फोर्स म्हणून वापरलं जात असतं. ओके. सो आपलं ॲन्शियंट जे लोक होते पूर्वीचे लोक ह्याला ताकद न म्हणता देव म्हटलेत. ओके. उत्पत्ती करणार कोण आहे कुठलं देव आहे ब्रह्मा, ब्रह्म आहे. मग मेंटेन करणार कोण आहे विष्णू, विष्णू, विष्णू आहे. नाश करणार कोण आहे महेश, महेश. महेश. ओके. सो ब्रह्म विष्णू महेश्वर म्हटले. ओके. लक्षात आलं. सो त्यामुळं प्रत्येक वेळेला उत्पन्न निर्माण करणार कोण आहे ब्रह्म आहे. त्यामुळं त्याचं स्थान कुठं असतं नाभीमध्ये असतं. ब्रह्मदेव कुठून उत्पन्न झाला म्हटलं तर असं नाभीमध्ये विष्णूच्या नाभीमध्ये वर दाखवत असतं. ओके. लक्षात आलं. सो मग नंतर विष्णू असं झोपलेला असतो मस्त मेंटेन करत असं आहे. सो तुम्ही मूर्ती वगैरे बघितलेलं असाल. ओके. सो म्हणजे की जे आहे ते सगळं मेंटेन करणं आणखीन त्याचं काम खूप मोठं असतं. ओके. मग नंतर शेवटी नाश करायचं कोणाचं काम आहे महेश, महेश. 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 ओके. लक्षात आलं. सो कुठलंही निर्माण करायचं असलं तर बुद्धी जास्त लागतो. त्यामुळं ब्रह्मदेवाला बुद्धी जास्त असतो. त्यामुळे त्याला डोकं किती आहेत 3, 3 आहेत. चार. एक दिसत नाही महाग आहे. 4 आहेत ब्रह्मदेवाला आहे ना. लक्षात आला. ओके. सो विष्णूला किती हात आहेत हा 4 असं वगैरे. ओके. लक्षात आलं. 4, ओके. सो मग त्याला मेंटेनन्स करावं झालं तर भरपूर काम लागतो. हात जास्त पाहिजे लागते वगैरे. मग शिवाला काय आहे ओके. सो शिवाकडे ताकद आहे डिस्ट्रक्शन करायचं. ओके. लक्षात आला. तो त्रिशूल वगैरे असं घेऊनच फिरत असतो शिवा ऑल द टाइम वगैरे. ओके. सो तिघांचं पण एक स्थिती आहे. आणखीन तिघांना खूप इंटरेस्टिंग तुम्ही बघितलं तर त्यांना असिस्टंट दिलेले आहेत. हो. ओके. मग ब्रह्मदेवाला कोण आहे बायको सरस्वती. सरस्वती, तर ती विद्या देवती आहे. ओके. सो मग विष्णूला लक्ष्मी. लक्ष्मी. लक्ष्मी, तुम्ही कधीतरी एकदा ऑफिसला जाऊन आल तर पगार नाही भेटत. तुम्ही रोज तिथं जाऊन राहत असेल तर तुम्ही मेंटेनन्स करत असाल तर तुम्हाला यांना लक्ष्मी भेटते.
मग आलेला पगार कोणाच्या हातात देते? लक्ष्मीच्या. लक्ष्मीच्या हातात देते. लक्ष्मी. ओके. मग पैसे कोण चांगलं सांभाळतो? लक्ष्मी सांभाळते. पत्नी पत्नी हा, लक्ष्मी सांभाळायला लागते. यांच्या हातात पगार येतो वाटतं. नंदा असं मॅडम त्याला लक्ष्मी म्हणून घेतलेलं आहे. व्हेरी गुड. नाईस नाईस. ओके. सो नो डाऊट. आणखीन पैसा सगळं चांगलं कोणी सांभाळते? ते विष्णू सांभाळतो का लक्ष्मी सांभाळते? लक्ष्मी लक्ष्मी समाज. ओके. विष्णूला डोक्याला तापच वाटतो, सगळं तूच बघून घे म्हणून सांगून मोकळं होऊन जातो. ओके. लक्षात आलं. मग ते सगळं घर चालवायचं वगैरे असेल ते सगळं व्यवस्थित सांभाळतात. ओके. इवन पैसे जे का बचत होतो ते सगळं कुठं रिझर्व्ह बँकमध्ये जातो. फॉर एक्झाम्पल जेंट्स भाजी आणायला गेलं किंवा काही खरेदी करायला गेलं, जे काय रेट म्हणते ते भाजी 80 रुपये किलो म्हणतात, हा ठीक आहे बाबा घे 80 रुपये किती भेटली. लगेच गेल्यानंतर 80 रुपये देतच नाहीयेत. ते अगोदर मध्ये 50 रुपये आहे, 50 रुपये असं कसं काय असं? ते मला काय हे जुनं आहे बघा, भेंडी काय फ्रेश नाही वगैरे असं. नाही नाही बहन जी कल तो सुबह आज ही लेकर आया. म्हटलं हाँ ठीक है 60 रुपये को देना है को तो दे दो, नाही तो छोड़ दो, मैं जा रही हूँ आगे म्हणून. म्हणजे की मी पुढं चालले म्हणून जायला लागते. मग तेवढं ते म्हणतो की नाव नाही, आ जाओ लेकर जाओ. ओके. मग कितीला घेतलं शेवटी? 60 रुपयाला 60 रुपयाला. मग 20 रुपये कुठं जाते? रिझर्व्ह बँक मध्ये. बचत मध्ये खाते किती आहे? 80 रुपये. ओके. नो डाऊट ते मोदीजीने नोट बंद केलेले होते म्हणून सगळं पैसे बाहेर आलेले होते रिझर्व्ह बँक मध्ये. 500च्या नोट गेट वगैरे सगळं. ओके. लेडीजच्या जास्त आल्या त्यावेळेस बाहेर. हा घरच्या नोटा. लेडीजच्या जास्त आल्या बाहेर. हा. ओके. सो सांगायचं तात्पर्य आहे की आताही पण तुम्ही बघायला लागलं तर मोठे मोठे दुकानमध्ये असून देत, मॉल असून देत, ऑफिसमध्ये असून देत, हँडलिंग कोण करतं चांगलं? रिसेप्शनिस्ट म्हणून सगळं राहतात. कोण लेडीज लेडीजच हँडल करतात. ओके. लक्षात आलं. मग कधी कधी शिवाला मारायला जमत नाही. ओके. मग कोणाला पाठवून देतो शिवा? पार्वती. पार्वती. ओके. आदिशक्ती ती आहे. ओके. मग पार्वतीला बघते जरा राक्षस बीजला जरा संपवून. ओके. रक्तबीज असेल, भस्मासूर असेल, नरकासूर असेल, बरंच आहेत ते. ओके. सो त्यांना सगळं नाश करायचं कोणाला पाठवून देते? शिवानी पार्वतीला पाठवते. ओके. लक्षात आलं. सो हे सगळं काय सांगत आहे, कशासाठी सांगत आहे? हे तिन्ही ताकदमुळं, तिन्ही देवतामुळं सगळं ब्रह्मांड चालू आहे. ओके. आणखीन इंटरेस्टिंग, लग्न कोणाबरोबर पण नाही लावलेत. ओके. लक्षात आलं. सो 3 शक्ती आहेत, ब्रह्म विष्णू महेश्वर. तिन्ही शक्ती कोणाकडे आहेत? सन्मित्र आहे का नाही? दत्त महाराज. दत्त महाराज. दत्त महाराज. ओके. हा. सन्मित्र कुठे गेला? गेला होता. जेवण करून रिलॅक्स मध्ये असेल आता. ओके. डिस्पेश. हा. ओके. सो दत्त महाराजकडे असं म्हणतात. ठीक आहे. काय सरस्वती, लक्ष्मी, आदिशक्ती कोणाकडे आहे? सरस्वतीची ताकद, लक्ष्मीची ताकद, आणखीन दुर्गा किंवा पार्वतीची ताकद कोणाकडे आहे? माझ्यातच. हा. बाकीच्यांनी काय विचार करायला लागलेले? आता कुठलं देव शोधायचा? ब्रह्म विष्णू महेश्वर आम्ही म्हटलं दत्तात्रयकडे आहे. आता हे तिघांचं कुठं आहे? हा. कुठं आहे? स्त्रीमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये. प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. ओके. लक्षात आलं. सो गुड. हा तिने आपल्यामध्ये आहे पण आपल्याला जाणीव नाही होत. ओके. लक्षात आलं. सो त्यामुळं
पूर्वी लग्न ठरवायचं असलं तर कोण ठरवायचे? घरातली मोठी माणसं. मोठे माणसं. ओके, मग मोठ्या माणसांना किंवा आई वडिलांना कळायचे की माझी पोरगी कुठल्या कॅटेगरीमधली आहे, सरस्वतीचं आहे का, लक्ष्मीचं आहे का, पार्वतीचं आहे. ओके, सो पोराकडचं पण कळायचे की हे पोरग ब्रह्म आहे का, विष्णू आहे का, महेश्वर आहे. तिन्ही पैकी कुठलं तरी एक डॉमिनेटिव्ह असतं, जास्त असतं. मग त्या हिशोबानं त्यांचं गुण वगैरे बघून, त्यांचं नेचर बघून, त्या हिशोबाने त्यांना काय करायचे, लग्न करायचे. ओके, लक्षात आलं. आता प्रोफेशनल बघतो, तो डॉक्टर असलं तर डॉक्टरनीच पाहिजे म्हणून. आता तो टीचर असला तर कोण पाहिजे, टीचरच पाहिजे म्हणून. ओके, लक्षात आला. सो हा 3 महत्वाचे जे शक्ती ते बघतच नाहीयेत. ओके, आणखीन कोण ठरवत आहेत, आपलं आपलंच ते ठरवून घ्यायला लागलेले. त्यामुळे सगळं गोंधळ चालू झालेला आहे. स्वतःला तर अगोदर काय समजत नाहीये, आणखीन दुसऱ्यांचं काय ऐकायची ॲबिलिटी पण नसतो. ओके, लक्षात येत आहे. बरोबर. ते मुद्दा वेगळंच आहे, पण आपण हो, तो मुद्दा वेगळाच आहे. हा, सो आपण बघत होतो की ब्रह्म विष्णू महेश्वर त्यांना सपोर्टिव्ह लागणार हे शक्ती दिलेले आहेत. बघा, तुमचं लग्न झाल्यानंतर घरी आलेलं असतं असा, कुठे, सासरेकडे. ओके, सो तिथं आल्यानंतर घरचं सगळं 1 वर्षात किंवा 2 वर्षात चेंज करून टाकतं. काय, कर्टन चेंज कर, हा जुनं दिसायला लागलं, एवढं आता ऑड झालेलं आहे, काय फॅशनेबल नाही आहे. खुर्ची चेंज करायचे आहे, डायनिंग टेबल चेंज करायचं आहे, कबाड डायरेक्शन चेंज करायचं आहे. ओके, तुम्ही आणलेलं लग्नामधलं भांडी एक एक व्यवस्थित तिथं रॅकमध्ये सेट करून ठेवायचं आहे. म्हणजे की तुम्हाला जसं पाहिजे सगळं चेंज करून टाकता. ओके, किती वर्षात, 2-3 वर्षामध्ये. मग नंतर मेंटेनन्स सुरू व्हायला लागतं. ओके, मेंटेनन्स सुरू होत असताना एकदा वॉर्निंग देता, 2दा वॉर्निंग देता. म्हणजे की कुठं चप्पल सोडायचं तिथं सोडायला पाहिजे, कपडे कुठं ठेवायला पाहिजे तिथंच ठेवायला पाहिजे, जेवण झाल्यानंतर ताट उचलून ठेवायचं असेल किंवा सामान आणून ठेवायचं असलं तर कुठं ठेवायला पाहिजे वगैरे सगळं. ओके, आंघोळ झाल्यानंतर असं केलं, टावेल टाकला कशावर, कॉटवर. मग एकदा वॉर्निंग, 2 वॉर्निंग, मग नंतर तिसऱ्यांदा काळिका रूपच धारण व्हायला लागतो. मोठा डोळे उघडूनच सांगायला लागतात. ओके, तुम्हाला कळतो का नाही, कितीदा तुम्हाला सांगायचं आहे वगैरे. फायरिंग सुरू व्हायला लागतं. तुम्हाला काय वाटतं, मी तर मालकर्णी आहे, कामवाली आहे, हां, किती कामं करायचे तुम्हाला समजतं का नाही, साधा गोष्टी कळत नाही. वल्ल टावेल कुठं पाहिजे तिथं टाकून देता वगैरे, असं सगळं सुरू व्हायला लागतो. मग हे आवाज उचलल्याबरोबर, वाढल्याबरोबर सगळेच घरामध्ये घाबरायला लागतात. बरं पण घाबरते, सासू सासरे पण घाबर. ओके, मग काळिका रूप सुरू झालेलं असतं. ओके, कळालं. सो हा तिन्ही एनर्जी काय होतो, दिवसांदिवस सुरुवातीला सरस्वतीचं होतं, नंतर लक्ष्मीचं व्हायला लागतं, करून कालिका. तर काळिका रूप यायला लागतं. कळालं. तिन्ही शक्ती कोणाकडे आहेत? त्याकडेच आहेत. यस. ओके, लक्षात आलं. सो हे तिन्ही शक्ती आपल्याकडे आहेत, पण तुम्ही SSY केल्यापासून ही शक्ती वाढत गेलेल्या आहेत. ओके, जसं की बरंच तुम्हाला समजायला लागलं, शिकायला लागलं, क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये वाढायला लागली. वाढली का नाही वाढली? विचार करायची क्षमता वाढली का नाही वाढली? बुद्धिमत्ता वाढली का नाही वाढली? वाढायला लागली. ओके, लक्षात आलं. तसंच तुम्ही मेंटेन पण करायला लागला. तुमचं शरीर मेंटेन करायला लागला, घरामधलं जे काय असेल ते मेंटेन करायला लागला, तुमच्या ऑफिसमधलं जे असेल ते मेंटेन करायला लागला, मुलांना वगैरे तुम्ही मेंटेन करायला लागला, ते मेंटेन करायला लागला. मग नंतर काय करायला लागला? नाश करायला लागला. काय नाश केला? जे अज्ञान आहे ते आपण नाश करायला लागलो. ओके, आणखीन हे दिवसेंदिवस वाढत चाललं. म्हणजे की SSY करायच्या पूर्वी बरंच अज्ञान होता. जसं SSY करायला लागला, हळूहळू ज्ञान वाढत गेलं का नाही वाढत गेलं? कार्य करायचं, आरोग्याबाबतीचं अज्ञान होतं. हा, आणखीन कार्य करायची क्षमता वाढली का नाही वाढली? वाढले. वाढले. मग नंतर तुम्हाला विचार करायचे किंवा ज्ञान यायची क्षमता वाढली का नाही वाढली? वाढली. 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 ओके, लक्षात आलं.
सो ब्रह्मदेवचं जे स्थान आहे मी नाभीला म्हटलेलं होतं. आणखीन त्याचं अक्षर आहे त्याला म्हटलं जाते अ. ऊचं जे अक्षर आहे मंत्र आहे ते कोणाचं आहे? विष्णूचं आहे. मचं जे मंत्र आहे ते कोणाचं आहे? शिवाचं आहे. ओके. सो आपण सकाळी उठत असताना ब्रह्मदेवचं काम करायला लागतं, स्वप्न बघायला लागतो. रोज तेच स्वप्न असतो का? नाही. नाहीये. रोज वेगळं 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 असतो. म्हणजे की त्या दरम्यान आपण सगळं क्रिएटिव्ह काम करत असतो. त्यामुळे त्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जात असते. ओके. कधी उठायला पाहिजे? सकाळी उठायला पाहिजे म्हटलं जात असतं. ओके. ब्रह्ममुहूर्तमध्ये. सो त्यावेळेला मन शांत असतो, क्रिएटिव्हिटी चांगले वाढू शकतो, कल्पनाशक्ती चांगलं वाढू शकतो. आणखीन जे काय आपण अभ्यास करू, काही करू, ते व्यवस्थित आपल्याला लक्षात राहायला लागतं. मग त्याच्यानंतर आपलं मेंटेनन्स काम सुरू व्हायला लागतं. म्हणजे काय? शौचालय जायचं असू शकतो, आंघोळी करायचं असतो, रांगोळी घालणे असू शकतो, झाडू मारणे असू शकतो. ओके. पोरांचा डबा वगैरे करणे असू शकतो, गादी गिदी काय असेल ते किंवा म्हैसीचं वगैरे चारा घालणं असेल, सगळं काम तुम्ही दिवसभर सगळं मेंटेन करायला लागतं. असं त्यावेळेला सगळं प्राणशक्ती चेस्टमध्ये असतो. रात्र झाला मग त्या सगळं काय होतं? निघून जातो, प्राणशक्ती इकडे येतो. त्यामुळं चादर घेऊन गेलं तरी पण कोणाला काय कळणार नाही. सगळं दुनिया काय झालेलं आहे? झोपलेली. नाश झालेला आहे. ओके. लक्षात आलं. म्हणजे की ते सगळं प्राणशक्ती कुठं आहे? ह्या भागाला आहे. ते कोणाचं स्थान आहे? शिवाचं स्थान आहे. ओके. लक्षात आलं. सो म्हणजे त्यावेळेला काय नाश झाला? जे आपण गृहीत धरलेलं अज्ञान नाश व्हायला लागतो. म्हणजे का आपल्याला दिवसभरामध्ये कोणी कोणी काय काहीतरी बोललेलं असतं, दुसऱ्या दिवशी विसरून परत नवीन चालू. ओके. लक्षात आलं. सो रात गई बात गई म्हणून नवीन फ्रेश सुरू. ओके. सो नवीन दुनिया परत नेक्स्ट डे पासून सुरुवात करायला लागतं. असं नसलं तर आपल्याला झोप नाही लागत. कोणी काहीतरी म्हटलेलंच आपल्याला मनाला लागला, झोप नाही लागत. ते मनाला लागून ठेवलेलं त्याला सोडून द्यायला पाहिजे. तेव्हाच तर आपल्याला काय होऊ शकतो? छानपैकी झोप लागू शकतो. ओके. सो हे कळालं. ब्रह्म विष्णू महेश्वर सरस्वती लक्ष्मी. ओके. सो ओंकार जे आहे ह्याला 3.5 मात्रे म्हणतात. किती मात्रा आहे? 3.5. 3.5 मात्रा. ओके. अ बोलायचे 1 मात्रा झाला, उ बोलायचे 1 मात्रा झाला, म बोलायचे 1 मात्रा झाला. अर्धा मात्रा काय आहे? अर्धा चंद्र. अर्धा चंद्र. काय अजून? त्याच्यावर एक टिंब आहे. ओके. ते आकार मधलं सांगत आहे. ओके. खूप महत्वाचं आहे, खूप व्हॅल्युएबल आहे, खूप सिक्रेट आहे अर्धा मात्रा. अर्धा मात्रा सिक्रेट काय म्हटलं तर ते सायलेन्स आहे. आता जे शांत बसलेलं होतं ना, काय इट इज सायलेन्स. ओके. लक्षात आलं. हे बघा, जसं ओम म्हटलं इथं पण कंपनी येतो, दुसरं ओंकार म्हणायचं आत आपल्याला सायलेन्समध्ये राहतो. लक्षात आलं. ओके. आणखीन सगळ्यापेक्षा पॉवरफुल काय आहे? सायलेन्स आहे, किंवा त्याला व्हॅक्यूम असं म्हटलं जातं, शून्य स्थिती म्हटलं जात असतं. ओके. लक्षात आलं. आणखीन ह्याच्यावर बरेच सायंटिस्ट लोकांनी प्रयोग केलेले आहेत. ओके. तुम्ही बघितलेलं असाल, अर्धा कट केलेला बॉल असतो 2, त्याच्यातला हवा काढला जातो, त्याला चिपकला जातो, हत्ती ओढत असतात तरी पण नाही सुटत. ओके. फेविकॉलचं ॲडव्हर्टाईज ते वेगळं आहे, पण ह्याच्यातलं जे आहे फॅक्ट आहे. ओके. शिवाजी महाराजांनी काय वापरलं किल्ला चढायचं असलं तर? घोरपडीचं घोरपड. ओके. चिपली जसं आहे तसं ते घेतलेत, घोरपडीला टाकलेत, आणखीन त्याच्या पाठीमागे रस्से होतात, त्या रस्सेनं एक 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 मावळे चढायला लागलेत वर. ओके. लक्षात आलं. सो ते व्हॅक्यूम एकदा पंच केलं, सगळं एअर निघून जातो, मग ते धरून ठेवलं जातं. ओके. लक्षात आलं. सो त्याला व्हॅक्यूम म्हटलं जाते, किंवा शून्य म्हटलं जाते, किंवा सायलेन्स म्हटलं जाते. सो सगळ्यापेक्षा पॉवरफुल जे आहे ते सायलेन्स आहे. ओके. झाकलेलं मूठ. 1 लाखाची. हा, 1.25 लाखाची. कळालं. तसं सिक्रेट आहे. ओके. लक्षात आलं. सो हे बऱ्याच जणांनी प्रॅक्टिस करते. काय
आज मौन आहे. ओके, सो महाराज लोक पण प्रवचन वगैरे करत असतात, ते पण मौनामध्ये असतात. ते म्हणतात की आता आठवडाभर मौनमध्ये आहेत वगैरे असं, किंवा 15 दिवस राहत असतात वगैरे असं. ओके, सो बऱ्याच लोकांनी आठवड्यामध्ये 1 दिवस मौन करत असतात. कसं करतात? असं चालू असतं. म्हणजे काय? फक्त आवाज बोलायचं नाही. बोलायचं आवाज नाही. नसतो, बाकीचे सगळं हवा अखेर सगळे आतमध्ये चालूच आहे. आतमध्ये वगैरे सगळं चालूच असतं. ओके, लक्षात आलं? हा, म्हणजे की हे काय मौन मध्ये आहे का? नाही, आतून सायलेन्स मध्ये राहणे गरजेचं आहे. ओके, लक्षात येतं. सो तेच ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स असतो. ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्समध्ये काय, सायलेन्समध्ये राहा. म्हणजे 5 दिवस तुम्ही सायलेन्समध्ये राहायला लागतं असं. ओके, लक्षात आलं? आणखी जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करायला लागतं तसं तसं तुमचं क्षमता दिवसांदिवस वाढत. ओके, सो तुम्ही घरामध्ये पण प्रयोग करून बघा. ओके, सो तुम्ही आता उद्या तुम्ही कोणाशी जास्त बोलूच नका, जस्ट सायलेन्स राहा. ओके, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये गेलं तर तुम्ही सायलेन्स राहा. बॉस येऊन विचारायला लागतो, अरे काय रे आज शांत दिसायला लागलं, काय झालं का? ओके, शक्य नाही. कोणी काय म्हटली का ऑफिसमध्ये? काय घरी काय झालेलं आहे का? काही नाही. ओके, ते शांत राहायला लागतं. सगळ्यांनी क्युरिओसिटी वाढायला लागतो, अरे असं कसं काय शांत झालं? किंवा तुमचंच मालक घरचे ऑफिसमधून आलेत आणखीन घरात शांतच राहिलेत, बोलतच नाहीत, तुम्हाला कसं वाटायला लागतो? काय झालं, काय बोलत नाही? ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये काहीतरी झालं का? ओके, लक्षात आलं, कळालं? सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट काय, सायलेन्स. त्यामुळं कन्नडमध्ये मन आहे, मौनवे भंगार म्हणून, सायलेन्स इज गोल्ड. ओके, नसलं तर ते मराठीमध्ये भंगार म्हटलं तर ते ह्याच्यात पण आहे, मराठीत पण आहे, मौनम सर्वार्थ साधनम असं काय. मौनम सर्वत्र साधनम. ओके, सर्व साधन. ओके, सो सांगायचं तात्पर्य काय की त्याला खूप व्हॅल्यू दिलेली आहे. आणखीन तुम्ही ऑब्झर्व करा, जे जे मोठे लोक असतात ना ते सायलेंट जास्त प्रॅक्टिस करतात. ओके, लक्षात आलं? सगळं सायलेन्समधून त्यांचं कार्य व्हायला लागतं. सो आपण एक 2-3 दिवसापासून प्रॅक्टिस करायला लागलेलो. ओके, मे बी तुम्हाला आपण सांगितलं जास्त कोणाबरोबर इंटरॅक्ट करायचं नाही आहे, तुमच्याबरोबर तुम्ही राहायला सुरुवात करा, सायलेन्समध्ये राहावा, जितकं दुसऱ्यांचं बरोबर टाळता येतो बोलायचं टाळायचं आहे. ओके, सो कारण की तुमची इंद्रिया तुमच्याकडे हळूहळू यायला लागतं. ओके, सो बोलणं पण आपलं ऊर्जा जात असतो. ओके, लक्षात आलं? सो तुम्ही कुठलं तरी गुरु म्हणून पिक्चर आहे ना, एक ह्याचा धीरूभाई अंबानीचंच काढल्यासारखं असं काहीतरी आहे. ओके, गुरु अभिषेक बच्चन आहे त्याच्यात, त्याने रोल केले. बच्चन आहे. धीरूभाई ओके, अंबानी. मध्ये काही बोलत नाही, सगळं ऊर्जा ठेवलेलं असतं, दुसऱ्या दिवशी सगळं व्यवस्थित बोलायला लागतं. ओके, लक्षात आलं? सो ते क्षमता वाढायला लागतं दिवसांदिवस. म्हणजे की जिथं योग्य आहे, आवश्यकता आहे, तेवढं तिथं बोलायचे ॲबिलिटी ते स्टोअर करून घेते. ओके, सो बुद्धा पण सायलेन्समध्ये राहायचे, त्याचं 30 किलोमीटर सराउंडिंग. ओके, क्रूर ॲनिमल्स पण शांत होऊन जायचे. मग एवढं त्यांच्यामध्ये ऑरा निर्माण. ओरा. इवन बुद्धाला मारण्यासाठी हत्तीला काय म्हणतात त्याला रागवायचेच आहेत, चिडवायचे त्याला, मग ते ध्वंस करायला जायचे, पण बुद्धाकडे आल्यानंतर ते शांत होऊन जायचं वगैरे असं. ओके, लक्षात आलं? सो ते ॲबिलिटी तुमच्यामध्ये यायला लागतं. त्यामुळं तुम्ही गुरुजींचं काल कॅसेट ऐकलेलं होतं, कुठलं, आकाश तत्व, सायलेन्स. ओके, सो तुम्ही शांत राहत असल्यामुळं सगळ्याकडे काय होतं, चेंजेस व्हायला लागतो, तुमच्यामध्ये व्हायला लागतो, तुमच्या घरामध्ये पण व्हायला लागतो, ऑफिसमध्ये, आजूबाजूला सगळीकडे व्हायला लागतो. ओके, ते क्षमता आहे, ते ताकद आहे. ओके, लक्षात आलं? सो त्यामुळं आपण रोज प्रॅक्टिस करतो, दिवसातून 2-3दा काय ते मेडिटेशन करतो, सायलेन्समध्ये राहतो. सो त्यामुळं आपलं पूर्वीपेक्षा शक्ती वाढायला, प्राणायाममुळं ब्रह्म विष्णू महेश्वरचं ताकद वाढायला लागत आहे. आणखीन मेडिटेशन करत असल्यामुळं सिक्रेट जे सायलेन्स आहे त्याचं शक्ती पण आपल्यामध्ये काय होत आहे, वाढत चाललेलं.
ओके. सो हे तिन्ही सगळे शक्ती आपल्यामध्ये न कळता वाढायला लागतात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट काय सायलेन्स. ओके. आणखीन दर 2 महिन्याला ओके AMC ला जायचं. ओके. सो काय म्हणलं तर सायलेन्समध्ये तुमचं ऊर्जा तुम्ही वाढून घ्यायला लागतं असं. ओके. क्लिअर समजत आहे. येस. सो तरी पण आपल्याकडे बघा मंदिर वगैरे निर्माण केलेले आहे. तिन्ही शक्ती आपल्याकडे असलं तर मग मंदिर काय केलेले आहे? मंदिर ह्याच्यासाठीच आहेत की आपलं ऊर्जा आपलं क्षमता आपल्याला जाणीव होण्यासाठी. ओके. सो त्यामुळं आपण तुम्ही माताचे तुम्ही बंधू तुम्ही सखा वगैरे असं बोलायला लागलं तर नंतर तू म्हणता आपल्याचकडे यायला लागतं. ओके. सो तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणत असलं तर त्याच्यामध्ये पण सगळं येतं बघा मंत्र. नक्षत्र आहे, तो सूर्य आहे, तो चंद्र आहे, ओके. हा सगळं हे यायला लागतं. म्हणजे काय आपणच आहोत हे आपल्याला जाणीव व्हायला लागतं नंतर हळूहळू. ओके. लक्षात आलं. सो मंत्रचं इम्पॅक्ट आपल्या शरीरावर पण होतो आणखीन त्या वातावरणामध्ये पण व्हायला लागतं. ओके. लक्षात आलं. सो त्यामुळं साऊथ साईडचं जे मंदिर आहेत तिथलं मंत्र चॅन्टिंग वेगळे आहे. त्यामुळे तिकडचं तुम्ही लोकांना बघायला लागला ना चेहरा सात्विक असतो, शांत असतो. नॉर्थ साईडला तुम्ही गेला ना सगळे डिस्टर्ब असतात. डिस्टर्बमध्ये रुद्रावतार ओके. कालिका पूजा वगैरे ओके. शिवाचं वगैरे सगळं पूजा करायला लागलेलं असतात वगैरे सगळं. ओके. सो तुम्ही कलकत्ता साईड गेले तर मग देवीचंच तिथं चालू होतं अवतार. तुम्ही दक्षिणा नाही दिलं मोठं डोळं करून असं करायला लगेच आपल्याला तर बाबा नको म्हणून असं आणखीन भांडायला सुटते त्या ठिकाणी. दक्षिणा नाही देत असलं तर भांडायला पण उठते. सो आम्ही ओडिसामध्ये गेलो तिथं पण चालेल होतं. ओके. लक्षात आलं. सो त्याला जगन्नाथपुरी ओरिसा जगन्नाथपुरी. हो तिकडे आहे. आता कमी झाले पण पहिले जास्त असायचे. नाही आता पण तेवढंच आहे. हो नाही आम्ही गेलो होतो गेल्या वर्षी. पैसे नाही असे मागितले पण पूर्वी होतं द्यायलाच लागायचे पैसे सगळ्या गुरुजींना तिकडचे जे असायचे आज मंदिराच्या आजूबाजूला. ओके. सो जिथून रथ ओढायचं स्टार्ट होतं तिथे एक मंदिर आहे. तिथं ते बसलेलं तर आतमध्ये खूप आहेत छोटी बरीच मंदिर आहेत. तिथं मग ₹1 टाका, ₹10 टाका, ₹20 टाका. काय नाही टाकलं तर मग सगळं चिडायला लागतात वगैरे असं. ओके. ठीक आहे. ते स्टोरी वेगळी आहे. ओके. सो त्याचं पण वेगळं आहे. ओके. सो आपलं पॉइंट काय होता? मंत्र चॅन्टिंग करत असल्यामुळं आपल्या शरीरावर होणारा परिणाम आणखी त्याच्या बाजूला होणारे परिणाम जसं आपण रोज गायत्री मंत्र चॅन्टिंग करत आहोत, मृत्युंजय मंत्र चॅन्टिंग करत आहोत. ओके. सो त्याच्यामुळं आपल्याला होणारे परिणाम खूप चांगलं चाललेलं असतं पण सुरुवातीला दिसत नाही. त्याच्या नंतर आपल्याला इम्पॅक्ट दिसायला लागतो. आणखीन ह्याच्यावर भरपूर रिसर्च झालेले आहेत. ओके. सो एम्स जे इन्स्टिट्यूट आहे मेडिकलचं ते पण प्रयोग केलेले आहेत. ओके. ते दाखवत आहेत पण हे सगळं पूर्वी सिद्ध झालेलं आहेत. ओके. लक्षात आलं. सो पण आता हे प्रूव्ह करत आहेत की बाबा हे असं आहे. ऑलरेडी पूर्वी प्रसिद्ध होता सिद्ध होता माहीत आहे पण एवढंच की जसं ब्रिटिश लोकांनी वगैरे आलेत हळूहळू ते विद्या संपत गेला. एज्युकेशन सिस्टीम चेंज व्हायला लागली. आणखीन ह्याला पण व्हॅल्यूज द्यायला लागले नाहीत. ओके. आणखीन आपलं जे काही भारतीय विद्या होती ते सगळं नाश होऊन गेला. तरी पण आता स्टोर चालू आहे. ओके. रिकव्हरी प्रोसेस चालू झालेला आहे. ओके. लक्षात आलं. सो मंदिरमध्ये एक रूल्स आहे. मंदिरला गेलं तर कमीत कमी 5 मिनिट बसायला पाहिजे म्हणून. ओके. माहित आहे. ॲटलिस्ट तिथं बसून उठून जायला पाहिजे. तसंच नमस्कार वरच्यावर असं उभं राहून नमस्कार जायचा नाहीये. म्हणजे बरेच लोकांनी काय करतात जातात जेंट्स वगैरे असं टेकल्यासारखं करतात आणखीन उठा लागतात लगेच. थोडंसं ध्यान करायला पाहिजे. अजून थोडी लोक जात पण नाहीयेत. तिकडं मंदिर असलं तर असं नमस्कार मोटर बाईकवर असं करून जातात. ओके. बघितलं का तुम्ही?
ओके, इव्हन हो. कार चालवत असलं तर असं बघतो, असं करतो, आणखीन जातो. इव्हन आता पाया पडायचं असलं तरी पण पाय लागू म्हणून गुडघ्यालाच हात लावतो, पायाला लावतच नाही. पिक्चर स्टाईल सगळं मूवी हा, बॉलिवूडचा भरपूर इम्पॅक्ट आहे आपल्यावरती. हा. मग मला ते असं बघून बघून नंतर वाटलं आता मान हलवत आहे, थोड्या दिवसांनी फक्त डोळं असं मिटवणार आहे, असं करणार आहे. तेवढंच नमस्कार. ओके, लक्षात ही आलं. परिस्थिती आहे. हा, सो दॅट्स अ गुड. ॲटलिस्ट थोडंसं हळूहळू. पूर्वी साष्टांग दंडवत करायचे. तुम्ही मंदिरमध्ये तिकडे इकडे स्टॅच्यू हो, वगैरे हो. मूर्ती कोरलेल्या आहेत. सो त्यावेळेला ऑटोमॅटिकली ताडासन व्हायचा. होल बॉडी स्ट्रेच होऊन जायचे कम्प्लिटली. आणखीन बरंच लोकांनी व्रत घेतलेले असतात हा. हम्म. मंदिर प्रदक्षिणा करायचं वगैरे असं सगळं आहे ना, दंडवत करत 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 चाललेले असतात वगैरे असं बऱ्याच ठिकाणी वेगळे वेगळे व्रत हे केलेले असतात. आणखीन करतात. संकल्प. ओके, सो ते करायला लागते. सो इथं सांगायचा मुद्दा काय होता, त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिरच्या वातावरणामध्ये गेल्यानंतर खूप शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. का? एनर्जी तिकडची वेगळी असते. एनर्जी आणि लेवल मंत्राचे इम्पॅक्ट जे इम्पॅक्ट. वातावरण आहे त्याच्यामुळे. ओके, सो त्या ठिकाणी कोणी पण गेलं तर आपोआप काय व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं. समाधान सॅटिस्फॅक्शन वाटतं एक करेक्ट. होऊन. पण लेडीज बघा, ते पण थोडी लोक जातात. मग तिथं सगळं नमस्कार पूजा गिजा वगैरे सगळं करतात, आणखीन बाजूला कट्ट्याला बसतात, तिकडे इकडे बघतात, कोणीतरी येतो, मग सर्व गप्पा सुरू होतो. ओके, तुझी सुनबाई काय करते, माझी कसं काय चाललेलं आहे, ते तर काय ती करते, आणखीन असं सगळं एकामेकांचं चर्चा सुरू होतं. थोड्यात हो. तिसरी आली तरी पण ती पण तिचं सुनाचं काढायला लागते. ओके, थोड्यात विषय बदलणं, नातवंड आला, अरे आमचं नातवंड बस कार्टून दिसतो तो, ओके करामती आहे, जोपर्यंत मोबाईल देत नाही तोपर्यंत खातच नाही, आईने सगळं असं लावून ठेवलेलं आहे, काय कळतच नाही वगैरे असं सगळं स्टोरी होती. मग अजून एक चालती आलं तरी पण तिथं तेच परिणाम व्हायला लागतो. का? तुमचं वातावरण एवढं हळूहळू स्प्रेड व्हायला लागतो तेच. ओके, मंदिरचे परिणाम ह्यांच्यावर काय होत नाही, पण ह्यांचा परिणाम डेफिनेटली आजूबाजूला व्हायला लागतो. बरोबर. सो आता तुम्हाला कळालं, आता पुढं मंदिरला गेल्यानंतर ओके, सो पूजा काय करायचं करा, आरती काय म्हणायचं म्हणा, मग तिथे मेडिटेशन करण्याचं महत्वाचं आहे. आणि आम्ही बऱ्याचदा मंदिरला जातो, तिकडे इकडं कोण बसलेलं नसतो, आम्ही बसलेलं बघतात, मग हळूहळू हळू सगळ्याकडे लोक बसलेले असतात. का बसले ते काय बसतात त्यांना माहित नाही, पण गप बसतात वगैरे असं आहे ना. सो अनुकरण करणारे लोक खूप असतात, पण ते काय समजून करायला पाहिजे हे त्यांना माहित नसतं. बरोबर बरोबर. गुरुजी बरोबर बोललात तुम्ही, एकदम परफेक्ट. ओके, काय करायचं माहिती नसते, अनुकरण करतात. अनुकरण करते. सो एकदा असंच वणी टेम्पल आहे ना, नाशिक. हो. तर वर नाशिक जवळ. ओके, मग बायको म्हणायचे अहो नारळ तर घ्या वगैरे. म्हटलं की एवढं मोठं नारळ हेच फोडून यायचं. ओके, नारळ फोडणं तात्पर्य काय आहे, आपलं अहंकार सगळं समर्पित करायला पाहिजे. ओके, आपण जे काय आहे ते सगळं देवीला Surrender. समर्पित केलं पाहिजे, सरेंडर फुल राहायला पाहिजे. ओके, ते केलं, आणखीन मेडिटेशन केलं. ओके, सो आम्ही बसलेलो होतो, तिकडून कोणीतरी नारळ फोडलं वाटतं. ओके, ते बरोबर येऊन माझ्या हातातच पडलेलं होतं. ग्रेट. देवी प्रसन्न झाली वगैरे असं. सो त्यामुळं नॅचरली ना, तुम्ही पण आता कधी गेला मंदिरला गेला, ओके, सो एक जायचं छानपैकी आम्ही मेडिटेशन करायचं, सायलेन्स करायचं, मग तुम्ही सगळं तिथलं शक्ती काय करू शकता, ऑब्झर्व करू शकता, तुम्हाला अनुभव यायला लागतो तिथलं. ओके, नसलं तर काय नाही येत, सगळं ना गुंपणेले गोविंद असं म्हटलं जात असतं. म्हणजे की सगळे कळबळ काय ते गडबड गडबड चाललेलं असतं, तुम्ही पण गडबड करून घ्यायला लागतं, असं तसं काहीच नाही. ओके, सो कधी पण जावा, आता पुढं तुम्हाला मेडिटेशन माहिती आहे, मेडिटेशन करा. जप करायचं असलं तर शांत बसून डोळे बंद करून जप करा, रिलॅक्समध्ये करायचे. ओके, लक्षात आलं. सो हे ऊर्जा अतिशय महत्त्वाचं आहे. सो मंत्र, ओके, ह्याचा सिद्धी, ओके, मंत्राची सिद्धी होत असते. अच्छा, कसं गुरुजी? ओके, सो
वम बोलायचे मंत्र आहे, लम बोलायचे मंत्र आहे. हे सगळं मंत्र सिद्धी करायला लागलं तर तुम्ही पाणीवर जाऊ शकता. अजून अग्निपासून म्हणजे पाण्यावर चालू शकतो. हो चालू शकतो. आणि जसं स्वामी विवेकानंद हा पाण्यातून चालत. ओके ते असू शकतो किंवा अग्नीपासून प्रोटेक्ट होतो. इथं गणपती सच्चिदानंद स्वामीजी म्हणून आहेत म्हैसूरमध्ये. ओके तुम्ही ते आहेत. हा ऐकलंय. महाशिवरात्रीच्या वेळेला हवन केलं जाते. ते हवन कुंडमध्ये उतरलं जाते. बापरे. लक्षात आलं. मग त्याला काहीच जळत नाही. आम्ही स्वतः डोळ्यासमोर पागटलेलो होतो. ओके त्यामुळे असं हे मंत्र आहेत. सो मंत्रची सिद्धी कसं करायचं मला पण माहीत नाहीये. पण आपण हळूहळू प्रॅक्टिस करत गेल्यानंतर होऊ शकतो वगैरे. आणखीन त्याच्यामध्ये मंत्राबद्दल जास्त माहिती पाहिजे असलं तर एक बुक आहे. आदिशंकराचे जे गुरु आहेत गोविंद गौडपाद म्हणून, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकचं नाव आहे सौंदर्य लहरी म्हणून. सौंदर्य लहरी. सौंदर्य बरोबर. लहरी म्हणून आहे. ओके आणखीन ते आता सगळं भाषामध्ये भेटतो. काव्य आहेत. हा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मंत्र आहेत. वेगळ्या वेगळ्या कार्यासाठी, वेगळ्या वेगळ्या सिद्धीसाठी. नाव काय गुरुजी? सौंदर्य सौंदर्य लहरी. लहरी लेखकाचं लहरी. सौंदर्य लहरी म्हणून आहे. लेखक हा, गोविंद? नाही, गोविंद गौडपाद. गोविंद. गोविंद गौडपाद म्हणजे काय, आता ते सगळं संस्कृतमध्ये आहे. त्याचं आता मराठीमध्ये हे केलेले आहेत, विश्लेषण केलेलं आहे. गौडपाद. 1.5 लाख 2 लाख जप करायचं असं आहे. म्हणजे की एकच जे मंत्र आहे तेवढं जप करावं लागतो. ओके लक्षात आलं. सो मग त्यामुळे यायला लागतो. ओके सो जस्ट लाईक क्लीम व्लीम श्रीम वगैरे असं सगळं आहेत, बरंच मंत्र आहेत. ओके सो हे सगळं मंत्राचं प्रॅक्टिस करत गेलं तर यायला लागतं. ओके सो संस्कृत आत्ता आपल्याला शिकायचं असलं तर कुठं जावं लागतं माहिती आहे? संस्कृत भारती जर्मनमध्ये जावं लागतं. शिकवतात ते. कारण की सध्या जर्मन लँग्वेज जे आहे सगळं संस्कृत बेसवर आहे. हो जर्मन लँग्वेज तुम्हाला शिकायचं असलं तर संस्कृत येणं गरजेचं आहे. ओके लक्षात आलं. सो ते आता टिकून ठेवलेले आहेत. त्यामुळं ते यंत्रमध्ये जास्त फेमस आहेत. ओके मेकॅनिक्स किंवा टेक्नॉलॉजी वगैरे ते जास्त फेमस आहे ना. सो त्यावेळेला त्यांनी इकडचे येऊन अभ्यास केलेले होते. ओके लक्षात येतं. इवन तुम्ही आता बरंच हवन वगैरे जे असेल ओके ते सगळं रिसर्च करून हे युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे सगळं सबमिट केलं जात असतात वगैरे असं. ओके पेपर, रिसर्च पेपर. रिसर्च पेपर वगैरे सगळं ते सबमिट करायला लागतात वगैरे असं है ना. कळत आहे. सो आत्ता आपलं गव्हर्मेंट ह्याला प्रमोट करायला लागलेलं आहे संस्कृत भाषेला. आता तुम्ही बघा मोदीजीने IIT ह्याच्यामध्ये काहीतरी हे होतं, काय म्हणतात त्याला, फेलिसिटेशन. फेलिसिटेशन ना. फेलिसिटेशन काय. ओके त्यावेळेला तिथं सगळं मंत्र बोलत होते. ओके लक्षात आलं. त्यांना स्वागत करायच्या वेळेला तैत्रीय उपनिषद मधला पहिला श्लोक ते होता. ओके ते उपनिषदलं ते बोलत होते. ओके सो त्यामुळं आपल्या मुलांना थोडंसं आवड येण्यासाठी किंवा आपल्याला थोडंसं हॉबी या आवड येण्यासाठी संस्कृत बोलायचं आहे किंवा संस्कृत श्लोक म्हणायला लागायचं. ओके किंवा प्रॅक्टिस करायला लागायचं आहे. आपल्या मुलांना किंवा नातवंडांना ते शिकवायला लागायचं आहे. ओके नंतर ते रिसर्च करतील काय आपण शिकलो बोलायचं. सो त्यामुळं दुसरं इंटरेस्टिंग आहे, संस्कृत श्लोक म्हणत असल्यामुळं आपलं ब्रेनचे न्यूरॉन्स असतात टेट्रॉइड म्हणते एकाला कनेक्ट होत जातात. आणखीन बुद्धिमत्ता खूप चांगला वाढतो, स्मरणशक्ती वाढायला लागते. ओके सो त्यामुळे जितकेही पंडित आहेत ना ते खूप हुशार असतात. ओके सो कारण की लहान असतानाच त्यांचं सगळं हे प्रॅक्टिस चालू झालेलं असतं. ओके सो आपल्या देशामधली जे मुलं आहेत इंग्लिश मिडियममधून शिकून गेलेलं असते, ज्यावेळेला इंजिनिअरिंग किंवा मेडिकल पास होते जेव्हा रिसर्च करायचं असेल तर त्यांना करता येत नाही, कारण की त्यांना संस्कृतच माहीत नसतं. आणखीन सगळं काय म्हणतात त्याला कोडिंगमध्ये ठेवलेलं आहे. सगळं एक एक सूत्रमध्ये त्याने बांधून ठेवलेलं असतं. ओके सो लोकांना कळतच नाही.
आणखीन का पाय आर हे जे काय सूत्र वगैरे आहेत, बरेचसे जे फॉर्म्युलाज आहेत, आता विदेशी लोक म्हणतात की आम्ही रिसर्च केलं म्हणून. त्याच्या अगोदरच हनुमान चाळीसामध्ये सगळं डिस्टन्स ठेवलेलं आहे, पृथ्वीपासून सूर्यापर्यंत किती अंतर आहे वगैरे असं सगळं. ओके, लक्षात आलं. सो त्यामुळं संस्कृत ग्रामर शिकण्यासाठी 12 वर्ष लागतात. किती? तेवढे सगळे वेळ आहेत ना. 12 वर्ष लागतात, वेळ लागतो. आणखीन खूप खोल Letters. आहे. ओके, सो खूप खोल आहे, आणखीन खूप इंटरेस्टिंग आहे, आवड पण मस्त, मजा येत. म्हणजे की जरा उच्चार चुकला, जरा Meaning लिखाण change. चुकला, अर्थच चेंज होऊन जातो. म्हणजे ते दंडपारायण मध्यंतरी आलं नाशिकच्या मुलाने केलेलं ते ते उलट सुलट असं काहीतरी आहे ना, ते पाठांतर केलेलं ते कठीण आहे. हा. 24 तासात केले ना, 48 तासात त्याने पूर्ण पारायण ते. हा. त्याचा मोदी सरकारने सत्कार केला होता. दंडकारण्य, बरोबर, दंड तरी. So, पारायण. आता हे जे काय आपण समजून घेतलं, थोडंसं समजून घेतलं ओंकार पासून. आणखीन ओम बद्दल उपनिषद आहे, मांडिक्य उपनिषद म्हणून. ओके, त्याच्यामध्ये पण ओंकार बद्दल उल्लेख केलेला आहे. ओके, सो पण गुरुजींनी ह्याला एकदम सोपं सिंपल करून, ओके, आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा यशस्वी हे कसं त्याला रिलेटेड आहे, हे कसं आपलं ऊर्जा वाढत आहे, हे आपल्याला सहजपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्या संस्कृतीमध्ये कुठलंही कार्य स्टार्ट करायचं असेल तर 3 वेळी ओंकार म्हटलं जातं. ओके, किंवा एकदा तरी ओंकार म्हटलं जातं. ओके, म्हणजे की हे आपलं तिन्ही ऊर्जा आपण काय करतो, वाढवतो. ब्रह्मा विष्णू महेश्वरचं ताकद वाढवतो, आपल्या शरीरामधलं ऊर्जा आपण वाढवायला लागतो. ओके, सो मे बी तुम्ही सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे असं सगळं म्हणत असाल, किंवा रात्रीच्या झोपायच्या वेळेला मंत्र असू शकतो, किंवा दिवा लावायच्या वेळेला तो मंत्र असू शकतो, स्नान करायच्या वेळेला पण मंत्र आहेत. ओके, सो असं बरंच मंत्र आहेत. जेवण करायच्या वेळेला असून देत किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायचं असलं तर त्या वेळेला त्या मंत्र म्हटलं जात असतं. ओके, सो गुरुजी स्नान करते समय कौन सा मंत्र है? नर्मदाच्या गोदावरी हा, नर्मदे गोदावरी सरस्वती सरस्वती सब देवी सब नदियों का नदियों का आह्वान नाम। करते हैं और उससे हम स्नान करते हैं. हाँ, गंगे हमारे जमुनी देवी स्नान के गोदावरी पानी में आओ, सरस्वती नर्मदे कावेरी सिंधु तीर्थस्मिन् सन्निधं जलेस्मिन सन्निधम कुरु. कुरु. कोई मुझे लिख के भेजेगा प्लीज, ग्रुप पे हाँ, डालेगा। मिलेगा, गूगल पे मिलेगा आपको। हाँ, गूगल पे मिलेगा, अच्छा। आपको फोटो कर भेज दूंगा, लिख कर नहीं भेज दूंगा, फोटो निकाल कर आपको भेज दूंगा. गुरुजी, हाँ, थैंक यू। घर के आने के लिए तैयार है? क्या तैयार है? घर के क्या? तुमने बुलाया था ना घर में किसी को, हाँ बुलाया था ना हाँ. घर में किसी को? हो, ऍक्टिव्हिटी गुरुजी. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं ना कोणी कोणी एक आहे का तुझ्या घरात म्हणून. नाही ऍक्टिव्हिटी करायसाठी. अच्छा अच्छा, ऍक्टिव्हिटी, अच्छा, आपल्याला ब्लँड वॉक करायचे. ओके ओके ओके, यस यस, आगे रेडी है? हाँ, रेडी है. यस, ओके.